नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहर्ष असे स्वागत आहे। मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण टिकली वर्क दोन पद्धतीने कशी बनवायचे ते बघितलेले आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण आज टिकलीपासून एक सुंदर असं फूल बनवणार आहोत। ते फूल कसं बनवायचं ते आपण शिकणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, याआधी आपण बघितलेले आहे की बीड्स वर्क कसे करायचे, त्याचप्रमाणे आपल्याला इथे टिकली वर्क सुद्धा करायचे आहे। परंतु बीड्स वर्क मध्ये मणी एकमेकांवर येत नाहीत, तसे टिकली मात्र आपली ही इथे अशी एकमेकांवर येते। एक टिकली दुसऱ्या टिकलीवर इथे येते, त्यामुळे खूप सुंदर असं टिकली वर्क दिसतं। तर आपल्याला अशाच पद्धतीने इथे गोल गोल राऊंड मध्ये टिकली टाकत पुढे जायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की आपला सुंदर असा गोल इथे तयार झालेला आहे। त्यानंतर इथे आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं डिझाइन बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला आधी एक टिकली, त्यानंतर एक मणी, पुन्हा एक टिकली, पुन्हा एक मणी आणि पुन्हा एक टिकली असं सुईमध्ये फिलअप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर ते आपल्याला इथे अशा पद्धतीने वर्क करायचे आहे। पुन्हा वापस या साइडने यायचे। एक छोटी चेन स्टिच टाकून घ्यायची पुन्हा। त्यानंतर आपल्याला पुन्हा एक टिकली, एक मणी, पुन्हा एक टिकली, पुन्हा एक मणी आणि पुन्हा एक टिकली। तर अशा पद्धतीने आपल्याला मणी घ्यायचे आहेत आणि ते याच्यामध्ये पुन्हा फिलअप करून घ्यायचे आहेत। पुन्हा अशाच पद्धतीने गोल गोल राऊंड आपल्याला बनवत जायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो की आपले सुंदर असे फूल तयार झालेले आहे। तर अशाच नवनवीन क्रिएटिव्हिटी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा। धन्यवाद।